लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेला बदनामीचा खटला गेले काही महिने पुण्यातील न्यायालयात सुरू आहे। या खटल्याच्या सुनावणी दरम्यान राहुल गांधी यांच्या जीविताला धोका आहे असं त्यांचे वकील ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी न्यायालयामध्ये सादर केलेल्या नोटमध्ये म्हटलंय। मिलिंद पवार आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। हा राहुल गांधींच्या जीविताला धोका तुम्हाला का वाटतोय? याच्यामध्ये असं झालं की ह्या केसचं बॅकग्राऊंड न्यायालयामध्ये आम्ही अनेक वेळा मागणी केली की सात्यकी सावरकरांच्या मातोश्री जे हिमनी सावरकर त्यांची वंशावळ दाखल करावी। आमच्या मागणीप्रमाणे 29 जुलैला सात्यकी सावरकरांनी त्यांच्या आईकडची वंशावळ दाखल केली। आता ह्या वंशावळीनुसार नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे सख्खे भाऊ आणि महात्मा गांधींच्या हत्येमध्ये नथुराम गोडसेंना फाशी झाली। गोपाळ गोडसेही आरोपी होते। गोपाळ गोडसेंची कन्या म्हणजे हिमनी सावरकर आणि ह्याच गांधी हत्येमध्ये गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर तिघही आरोपी होते। सावरकर नंतर निवृत्त सुटले आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता सध्या आमचे जे काही आशिले आहेत राहुल गांधीजींनी इलेक्शन कमिशनच्या विरोधात मोठा आवाज उठवला आहे। त्यांना अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते। ह्याच पार्श्वभूमीवर पार्लमेंटमध्ये हिंदुत्व या शब्दावर देखील खडाजंगी त्यांची झालेली आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर भाजपचेच काही नेते, काही खासदार यांनी राहुल गांधींना धमकी दिल्यात। आता यामध्ये रवनीत सिंग बिट्टू म्हणून जे आहेत त्यांनी नंबर 1 टेररिस्ट ऑफ कंट्री असंही त्यांना संबोधलं होतं। त्यानंतर तरविंदर सिंग मारवा यांनी पण धमकी दिली होती की राहुल गांधी बाज आजा, नहीं तो आने वाले टाइम में तेरी भी वही हालत होगी जो तेरी दादी का हाल हुआ था। या सगळ्या पार्श्वभूमीवर शेवटी महात्मा गांधींची हत्या झाली वस्तुस्थिती आहे आणि त्यांच्याच तत्वानुसार राहुल गांधींचं राजकारण सध्या चालू असतं, सत्य आणि अहिंसा। आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या घडामोडीवर ही केस ह्या न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि म्हणून आणि राहुल गांधींना ह्या कोर्टाने जामीन दिला आहे, न्यायप्रविष्ट केस आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या न्यायालयाला ह्या गोष्टीचं सगळं बॅकग्राऊंड माहिती असावं आणि म्हणून त्याची ज्युडिशियल नोट घ्यावी, न्यायिक नोंद घ्यावी म्हणून एक ॲप्लिकेशन, एक पुरुषीचा प्रकार असतो तो न्यायालयासमोर दाखल केला। न्यायालयाने तो दाखल करून घेतला, त्याला निशाने 89 पडला आणि या सगळ्या गोष्टीवर पुढची सुनावणी 10 सप्टेंबर 2025ला ठेवलेली आहे। तुम्ही ही जी नोट सादर केली आहे त्याच्यावरती न्यायालयाने काही प्रतिक्रिया दिली आहे का? नाही, हे फक्त प्रोसिजरच असे की हे फक्त आम्ही न्यायालयाच्या रेकॉर्डवर पटलावर आणायचं असतं। निदर्शनास तुम्ही आणलेलं आहे। प्रश्न असा आहे की राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जे काही म्हटलं असेल किंवा त्यांचं राजकारण त्यांच्या पद्धतीनं होत असेल, त्यांचं राजकारण संसदेमधली त्यांची वक्तव्य, त्यांच्याबद्दलची इतरांची वक्तव्य यांचा हा जो खटला सुरू आहे, जो तुम्ही लढवतात, याच्याशी काय संबंध आहे? याच्याशी संबंध असा आहे की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना दागा फाटका होऊ शकतो कारण वेळोवेळी धमके दिलेत, आंदोलन मोठं चाललं आहे आणि या सगळ्या गोष्टींवर दागा फाटका होऊ शकतो असं फक्त आम्ही न्यायालयाचे निदर्शन आणून दिले। होईल नाही होईल, कोण काय करेल तो नंतरचा भाग आहे। जे काही मतचोरीचा आरोप करतायत राहुल गांधी, ते आंदोलन असेल त्याला ते तुम्हाला म्हणायचं की त्या आंदोलनाची पार्श्वभूमी मतचोरीचं आंदोलन आहे, हिंदुत्वाचा मुद्दा आहे। कारण राहुल गांधी हे पूर्ण सेक्युलर, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि जे काही घडामोडी घडतायत त्या अनुषंगाने, जसं महात्मा गांधींची हत्या झाली होती, सत्य आणि अहिंसा निशस्त्र माणसावर हत्या झाली, त्याच अनुषंगाने अशी काही घटना घडू नये आणि समजा काही झालं तरी ह्या कोर्टाला ती माहिती असावी, त्या एका न्यायालयीन प्रोसिजरनुसार आम्ही पुरुषी दाखल केली। ही जी काही नोट तुम्ही सादर केली, राहुल गांधींच्या जीविताला धोका आहे, याबद्दल राहुल गांधींची प्रत्यक्षात तुमचं काही बोलणं झालंय? त्यांनी स्वतः सांगितलं की हो माझ्या जीविताला असा धोका असू शकतो किंवा त्यांच्या जवळच्या कोणी असं? नाही, तुमचं असेसमेंट स्वतः राहुल गांधींचं माझं बोलणं झालेलं नाही। आमचे बाकीचे जे काही लिगल आमची टीम आहे त्यांच्याशी चर्चा होत असते, पण राहुल गांधींनी काय मला वैयक्तिक सांगितलं नाही का असं मला धोका झाला आहे किंवा होऊ शकतं। पण एक वकील म्हणून ते आमचं कर्तव्य आहे की आपल्या क्लायंटला सेफ्टी ठेवण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करत असतो, त्या भावनेतून हे केले। धन्यवाद। तर आपण ऐकलं की राहुल गांधी यांच्या वकिलांनी स्वतः हा निर्णय घेतलेला आहे की राहुल गांधी यांच्या जीविताला धोका आहे अशी माहिती न्यायालयापर्यंत आपण पोचवायला हवी। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।